मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या चोंडीतलं नुसतं मळे मासे घेऊन आपण आज या रानामध्येच मच्छी फ्राय करणार आहेत। आपण साहित्य घेऊन आलेलो आहे। तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता नाही हाती लागणार ते तशा बादली घ्या तिकडे जाता का हा आहे का खेकडे आले का खेकडे मळे मळे मासे काढून घेत होतं आपण। जे उपासलं त्याच्यामध्ये पितोळ्या पण भरपूर भेटले आपल्याला आणि मळे मासे पण भेटले। ते मळे मासे आपण काढून घेतलेत आणि पण इथंच साहित्य आणून ठेवला होता। तर बघा आता आपण ना या पॉईंटवर आलो आहे आपण आणि इथं आता आपण मस्तपैकी आपल्या मळ्या माशांची फ्राय करणार आहेत। आज भरपूर मासे भेटले आपल्याला उपसून। तर मित्रांनो, आपली शेकोटी पेटून झाली आणि हे बघा एवढं मळे मासं आपण आणलं। हे मळे मासे एवढं आणलं आणि आता आपल्याला हे मळे मासे ना तयार करून घ्यायचे, कारण आपल्याकडं आता हे सगळं मोठं मळे मासे आहेत। याच्यामधलेत ना हे जे त्याचं ही जी घाण आहे, हे पोटात जे आतडे आहेत, हे सगळं आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आपल्याला पाणी आणायला नाही मित्रांनो, हे आपले मळे मासे घेतात आपण। कांदा खांडून घेतलाय, ही कोथिंबीर आणि हे आपले मसाले आता आपण ना याच्यावरती ठेवणार आहेत। आता आपल्याला मसाला आपण त्याला पण लावून घेणार आहेत, आधी माशांना पण लावून घेणार आहेत आणि कढईमध्ये पण टाकणार आहेत। बघा मित्रांनो, आता ना याच्यामध्ये ना थोडं थोडं टाकायची आपल्याला साहित्य जे आहे ना आपला, या हळद थोडी टाकायची, थोडं साहित्य टाकायचे याच्यात आणि त्याला चोळून घ्यायचं माशांनी। ही हळद ना ती थोडी टाकायची आणि आपला हा मिक्स मसाले मिरची पावडरचे ना, हा पूर्ण मिक्स मसाले आपला ह्या आपण याच्यामध्ये थोडं टाकायचं, अर्धा चमचा टाकायचा आणि अर्धा चमचा आपल्या कढईमध्ये आपण टाकणार आहे। आणि कांदा लसूण थोडा मसाले आपल्याकडं आपण तो थोडासा टाकू आणि हा मोठा मीठ घेतलाय आपण, मोठं मीठ आणलेले। हा मीठ याच्याप्रमाणे टाकायचा, जास्त खराट होईल त्याच्यामुळे ना थोडाच टाकायचा, आधी खराट व्हायला बसले म्हणून आपल्या अंदाजाने टाकायचं। हे बघा, यांना आपण बाकीचा मसाले ना आपल्या माशांना आपण लावून घेतले आणि बाकीचा मसाला आपण याच्यामध्ये टाकणार आहे।
बघा मित्रांनो आपले ना कांदा मस्त कराबले आता आपल्याला नाही थोडं मसाला टाकायचा हा, जास्त नाही. कारण आहे ना आपण पहिला मसाला याच्यामध्ये वापरलेले. थोडा मसाला टाकायचा आपल्या इथं. जास्त झाली हळद. कांदे तोडले. हे बघा एवढा मसाला टाकले आपण. आता आपण अर्धा चमचे टाकले आपण मसाला. प्रकार आपल्याला याच्यामध्ये आता आपल्याला आपलं हे मळे मासे टाकायचे तर बाबा. हा हे बघा उलट पालट मस्त करून घ्यायचं जेणेकरून आपला अख्खा मसाला याला लागला पाहिजे. अख्खा मसाला लावून घ्यायचा याला चांगला. आणि याच्यावरून ना आता आपली कोथिंबीर टाकायची वरून. एकदम नॉर्मल पाणी टाकायचा. खाली फक्त मसाला जळू नये म्हणून खाली लागत आहे त्याच्यामुळे ना नॉर्मल पाणी टाकायचा. म्हणजे अख्ख्या माशांना आपल्या पूर्ण ते मसाला लागेल. हा का बघा मित्रांनो मस्तपैकी आपली रेसिपी होणार आहे बघा. आणि आपला जोडीदार आलाय शेताला गेला होता तिकडून आलाय. हे बघा आपली एकदम खमंग वाशात आहे असा आपल्या रेसिपीचा. पावा आपली ही मच्छी फ्राय कशी होती. आता ना आपण ना मित्रांनो याच्यावर थोडंसं झाकण ठेवून घ्यायची. हे झाकण ठेवलं ना का ती पूर्ण वाफ दळपून जाईल. त्याच्यामुळे आपण झाकण ठेवू. आता कुसा भरली मित्रांनो बराच वेळ झाला. आता आपला ना झाकण काढून घेऊ. आता बराच वेळ झाला असेल. आता ना हलवून घेऊ आपण. हा थोडासा वास चालाय बरं का. बघा जरा हाय म्हणजे अजून जरा आपल्याला ना पूर्ण सुक्का करायची. हा सुक्का करायची का उतरू पण पाहिजे ना थोडा. हा थोडा पाहिजे. बघा मित्रांनो आपली मच्छी फ्राय पूर्ण तयार झाली. आता ना जास्त आपण हे केलं तर जळून जाईल ते. आता आपण ना उतरून घेऊ खाली. हा बघा चूल मात्र एकच नाही. चूल एक नंबर ना. हे त्या मस्तपैकी जागा भेटली चुलीला. बघा मित्रांनो आपण मच्छी फ्राय तर केली पण घाई गडबडीमध्ये आपण भाकरी विसरून आलेलो आहे. भाकरी विसरल्यामुळे ना आता आपल्या जवळ तांदूळ येतं. आता तांदळाचं ना आपण भातच घालून खाऊ. मित्रांनो भाकर घेतली होती पण घाई गडबडीमध्ये ना येताना ती राहून गेली. तर चला आता आपण ना ह्या आपल्या बारीक टोपशीमध्ये आता भात घालणार येतं. भाकरी विसरलो ना घाई गडबडीमध्ये ना भाकरीच विसरलो मी. हे टोपामध्ये बसेल का बसतील ना. हे बघा मित्रांनो आता आपण तांदूळ देऊन ठेवलं. आता मीठ टाकायचं राहिलं आपलं फक्त. ओके झाकण ठेवून घेऊ आता आपण. हाय जरा वाटत आहे याच्यावरचं नाहीच म्हणजे ते पण आता हात ते गडगडतोय जरासा. चला मित्रांनो आपले ना भात पण शिजले आणि आपली मच्छी फ्राय पण तयार झाली. पण
जोडीदार म्हणतोय आपल्याला जर आता भात खायचे तर त्या भात खायला ना आपल्याला काहीतरी लागणार आहे नाही का, म्हणजे आपण भांड्यामध्ये खातोय किंवा याच्यामध्ये पंत्रवळीमध्ये पानामध्ये. पण मित्रांनो जुन्या काळातले लोक ज्यावेळेस पंत्रवळ्या नव्हत्या त्यावेळेस आहे ना हे भडजा म्हणजे जी कौदरीची ज्या खालचा ज्या कंद आहे ना त्या कंदामधली एवढी अशी वाटी निघते म्हणजे त्याला भडजा म्हणतात. त्याच्यामध्ये आज आम्ही मच्छी फ्राय केलेली आणि भात खाणार आहेत. तर ते आता आम्ही बघायला चालू आहे. बरं ते आम्हाला ते भडजा भेटतोय का, भडदार का भडदारा. तर आता आम्ही ना चालू आहे बरं बघू आम्हाला भेटतात का इथं. इथं आहे का कौदरी पण त्या निघायसारख्या नाही वाटत आहे. मोठा पाहिजे का, भेटले मित्रांनो कौदर आपली भडदार काढायला. बघू बरं निघत आहे काय, कारण ती ना लय जमिनीमध्ये खोला असते आता तर का आतमध्ये जाते. असं मोडणार अर्धा इंच सुटणार आहे का, असं आहे का. निघत असेल तर बघ, नाही तर मग पडदच काढून घे. हान बादरा जोर लगा के असं हा. आता आपण हा भडदा काढून घेणार आहेत ना. जमल मस्त एक नंबर. हा भारी. अरे वा. हा याला म्हणतात भडदाड. आता इकडे जर कुठून कापणार इकडे जर मी इकडे पकडू का. हा चल एक नंबर. बघा मित्रांनो याला म्हणतात भडदाड. याच्यामध्ये जुनी लोक जेवायची, तसं आज आपण याच्यामध्ये जेवणार आहेत. अरे लय पाणी असते कौतरीला. आता ह्या आपण खालून काय साठी का केला माहितीये का, हा खडकावर बसल्यानंतर आहे ना हा ते असं लोटत आहे हा. इकडे तिकडे त्याच्यामुळे तो सांडणं म्हणून हे हा. आता असं सपाट जागेवर होतं. सपट बसणार. ओके एकच नंबर. बघा मित्रांनो अशा पद्धतीने खालून गोळून घेतलंय, कारण कलवंडू न म्हणून जेवण सांडू न म्हणून असं. आता हे एकदम मस्तपैकी वाटला बघा. बरंच लांब खाली गेलो मित्रांनो आपण या जुरीनं आपली भडदाड आणायला. बरं घे मस्तपैकी धुवून घे आणि चला आता आपण ना आपल्या मच्छी फ्राय ताव मारणार आहेत. हे आपली जेवणाची ताटा ही जुन्या काळातील लोक याच्यामध्ये खायची. आज आम्ही ह्या भडदाडमध्ये जेवणार इथं. हे बघा आज आहे ना आपण भाकर विसरून आलो आणि आपल्या याच्यामध्ये तांदूळ होतं म्हणून आपण भात घातलाय. आणि आपला मळे माशांची मच्छी फ्राय आज आपण मस्तपैकी या रानामध्ये मित्रांसोबत खातोय आज. हे काय मळे मासे मळी मित्रांनो मळ्या माशांची मच्छी फ्राय ना एकच नंबर. एक नंबर. वास एवढा भारी याच्यात झाला असेल कसा, एकच नंबर. एक नंबर मित्रांनो. आज रानामध्ये ना
लय भारी वाटत आहे. आज नेमका मित्र पण आपल्या सोबत जेवायले. एक नंबर मजा. रानामध्ये खायची म्हणली ना एकच नंबर मजा. अरे भारी वाटत आहे बाग घ्या. गहू पण शिजून निघाला. अरे झालंय. चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा मित्रांनो. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.